तर मुंबई पालिकेमध्ये नवीन वाहन खरेदीवर शिंदेंच्या शिवसेनेची बचत करण्याची भूमिका आहे। वाढीव खर्च टाळा, बचत करा, शिंदेंचे गटनेते अमय घोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईकरांचा पैसा वाचवला पाहिजे अशी भूमिका अमय घोलेंनी मांडली आहे। सगळ्यांनी बचतीचा मार्ग घ्यावा आणि आज मुंबई महानगरपालिकेची जी परिस्थिती आहे, आज आपल्याला विकासावरती आपल्याला बोलायचं आहे आणि या माध्यमातून आपण कुठे कुठे बचत करू शकतो आणि मुंबईकरांचे पैसे कसे वाचवू शकतो यावरती जास्ती जोर दिला पाहिजे। आणि जे काही प्रस्ताव येणार आहेत किंवा आले आहेत त्यावरती एकंदरीत सर्वोपरी आपल्याला विचार करून त्याच्यावरती निर्णय घेण्यात यावा। तर रत्नागिरीच्या नानीज येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला महाजन, सामंत आणि पटोले एकाच व्यासपीठावरती आलेले होते। जय सियाराम म्हणत नाना पटोलेंकडून भाषणाची सुरुवात करण्यात आली। तर नाना पटोले इथं जय सियाराम म्हणाले, हेच महत्त्वाचं असं उदय सामंतांनी म्हटलं। रत्नागिरीमध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला नाना पटोले, उदय सामंत आणि महाजन एकाच मंचावर आलेले होते। रत्नागिरीतील हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला। नानीज इथं आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडलेला आहे। यावेळेला जय सियाराम अशी भाषणाची सुरुवात जी आहे ती यावेळेला नाना पटोलेंनी केली। त्यावेळेला उदय सामंतांनी देखील यावेळेला नाना पटोलेंना उद्देशून टोला लगावलेला आहे। रत्नागिरीमध्ये महाजन, सामंत आणि पटोले हे एकत्र पाहायला मिळालेले होते। गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी तिन्ही नेते एकत्र आलेले होते। जय सियाराम म्हणत नाना पटोलेंनी भाषणाची सुरुवात केलेली होती। आजच्या गुरुपूजेच्या मनापासून शुभेच्छा देतो। जय सियाराम। आदरणीय माऊली, आज मी माऊलीचा कार्यक्रम आहे, तुला घरी सांगितलं काय खरं तर नाना मगाशी असं म्हणाले की त्यांनी आम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। नाना, हा माझा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की तुम्ही ज्या पवित्र ठिकाणी येता ते पवित्र ठिकाण हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। दुसरी किमया स्वामीजी आज आम्ही बघितली की नानासाहेब पटोले ह्या ठिकाणी जय सियाराम म्हणाले। म्हणजे मी ह्यानं सांगतोय, पक्षाचं सांगत नाही, पक्षाचं सांगत नाही, नाही तर परत तुम्ही बाजूला बसल्यानंतर चिडाल।